श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलस वचनामृतंच. अद्वैत भाव पटुता महित बुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमो तुभ्यं. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण गुरु शिष्यांचा संवाद आणि गुरुचे ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात संत ज्ञानदेवांनी वर्णन केलेल्या लक्षणांचा विचार केला. संत ज्ञानदेव हे एक उत्कृष्ट गुरुभक्त. याबरोबरच संत ज्ञानदेव हे जाणते शिष्य या जाणतेपणाच्या आणि गुरु शिष्याच्या संवादाच्या या संकल्पनेनंतर ज्ञानेश्वरीच्या या पहिल्या अध्यायामध्ये महाभारताच्या दिव्यत्वाला ज्ञानोबा माऊलीनं आपल्या प्रतिभेनं स्पर्श करण्याचं काम केलं. आणि महाभारतावर जवळजवळ 23-24 ओव्यांच्या आधारे त्यातली एक ओवी अशी आहे की महाभारती नाही ते नोहेची लोके तीही म्हणून ते पायी व्यास उचिष्टय जगत्रय. महाभारत व्यासांच्या दिव्य प्रतिभेला पडलेलं एक विराट स्वप्न आहे. महाभारत केवळ 2 भावाची भावबंदी नाही तर सत विरुद्ध असतचा संघर्ष आहे. महाभारत पाप विरुद्ध पुण्य यांच्यातली लढाई आहे. महाभारत सज्जन विरुद्ध दुर्जन यांच्यातला संघर्ष आहे. महाभारत स्वकीयाचा साम्राज्य आणि परकीयांचा साम्राज्य याच्यामधला संघर्ष आहे. महाभारत हे योग्य राजा आणि योग्य प्रजा यांच्यातला वस्तुपाठ आहे. हे महर्षी व्यासांनी आमच्या समोर महाभारताच्या निमित्तानं पहिल्यांदा आणण्याचं काम. अनेक पर्व आहेत महाभारतात. माऊलीने याचं काही या पहिल्या अध्यायात अगदी विस्तृत वर्णन केलेलं नाही. कारण काय आहे, अगोदरच महाभारताची रचना झालेली होती आणि भगवद्गीतेच्या 700-800 श्लोकाच्या निमित्तानं पहिले 700 जे श्लोक आहेत या श्लोकाच्या निमित्तानं जेवढा संदर्भ महाभारताचा आला तेवढाच संत ज्ञानदेवांनी इथं देण्याचं काम केलं. महाभारतामध्ये असणारा सदासरचा संघर्ष आहे याच्यापेक्षा ज्ञानोबांच्या प्रतिभेला पडलेलं पहिलं कोड म्हणजे व्यासांची महानता, व्यासांची प्रतिभा. जी व्यासांची प्रतिभा आपल्याला हे सांगण्याचं काम करते की महर्षी व्यासांनी एका युगाला आकार देण्याचं काम केले. व्यासांचं महाभारत हे केवळ भावबंदकीचं महाभारत नाही तर द्वापार युगाला आकार देणार जे काय असेल तर ते महाभारत आहे. या द्वापाराला आकार देण्याचं काम व्यासांनी महाभारतातलं वनपर्व असेल, महाभारतातले बाकीचे जे पर्व असे अनेक पर्व आहेत महाभारतात, या पर्वाच्या निमित्तानं त्यांनी करण्याचं काम केलेलं आहे. महाभारत जीवन जगण्याचा मार्ग सुकर कसा व्हावा याचा एक दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ आपल्याला या जगण्याच्या मार्ग, उदाहरणार्थ वन पर्वामध्ये
जेव्हा महाभारताच्या वनपर्वात यक्ष आणि धर्म म्हणजे युधिष्ठिर हे एका तलावाच्या काठी बसतात आणि तलावाच्या काठी बसल्यानंतर ज्या तलावात मध्ये आणि त्याच्या पूर्व परंपरेनं आमच्या युधिष्ठिराचे पूर्वज जे आहेत या पूर्वजांना मुक्ती वाचून तडपडत असतात आणि त्यांना मुक्ती मिळण्यासाठी युधिष्ठिर म्हणजे धर्मराज त्या काठावर जातात. तेव्हा यक्ष हे बाकी सगळं सोडून धर्माला एक प्रश्न विचारतात की धर्मा को दिकाहा. धर्म लगेच उत्तर देतो संतो दिकाहा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की दिग्भ्रमित झालेल्या दिशाहीन झालेल्या समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याचं काम कोण करतो. आणि युधिष्ठिर उत्तर देतात दिशाहीन झालेल्या समाजाला दिशा दिग्दर्शन करण्याचं काम संतोधिकाहा संत करतो. जो समाजाला दिशा दाखवितो त्याला युधिष्ठिराने महाभारतामध्ये संत म्हटलेलं आहे. अशा अनेक प्रसंग आहेत ज्या प्रसंगाच्या द्वारा समाजाचं दिशा दिग्दर्शन करण्याचं काम शूद्र वंशामध्ये जन्माला येऊन सुद्धा उच्च वर्णीयांच्या पलीकडचा जो अधिकार व्यासांनी आपल्या प्रतिभेनं प्राप्त करून घेतला त्या व्यासांच्या महाभारताचं थोडस बोट पकडण्याचं आणि बोट पकडून पुढे जाण्याचं किंवा ज्याला प्रयोजनात्मक आधार आपण म्हणतो हा प्रयोजनात्मक आधार ज्ञानोबा माऊलीनं या महाभारताच्या प्रसंगाच्या निमित्तानं घेतलेला आहे. श्रोत्यांनो, इथपर्यंतच्या जवळजवळ 100हून अधिक ओव्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या या गणेश स्तवन, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, महाभारत वर्णन याच्यात गेलेले आहेत. भगवद्गीतेला, महाभारताला आणि ज्ञानेश्वराच्या अंतःकरणातल्या भावदर्शनाला जर खऱ्या अर्थाने सुरुवात कुठून झालेली असेल तर ती भगवद्गीतेचा जो पहिला श्लोक आहे या श्लोकावर या प्रस्तावनेच्या 100-125 ओव्या सोडल्या तर ज्ञानदेवांनी जे वर्णन केलं ना तिथून ज्ञानेश्वरीचं खरं भावार्थ दर्शन आपल्याला इथं पासून होतं. कुठं पासून होतं? भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्तवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्र समजल्या जाणाऱ्या कुरुक्षेत्रावर माझी आणि पंडूची मुलं जमलेली आहेत. हे संजया, माझ्या मुलाचं काय झालं सांग. तरी पुत्र ज्ञानोबा माऊलीची या पहिल्या अध्याय त्याच्यावर ओवी आहे. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. महाभारताचं युद्ध कुरुक्षेत्रावर झालं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांचे सर्व सेनानी जमले. ह्याही कथाभाग या श्रावणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ग्रंथातून, मग हरिविजयातून असेल, भक्तिविजयातून असेल, प्रत्यक्ष महाभारतातून असेल, आपण ऐकण्याचं काम केलेलं आहे. अशा धर्मक्षेत्र समजल्या जाणाऱ्या कुरुक्षेत्रावर पंडूची आणि धृतराष्ट्राची मुलं जमली. पंडूला एका बाजूला आपण आपल्या शापातून उशापातून मुक्त होण्यासाठी मर्त्य शरीराचा त्याग करावा लागला, तर धृतराष्ट्र दुसऱ्या बाजूला अंध झाला. अंध झालेला धृतराष्ट्र हस्तिनापुरामध्ये संजयाला विचारतोय की संजया, माझ्या मुलाचं काय गंमत आहे, कशी आहे बघा. युद्ध झालं कुरुक्षेत्रावर, धृतराष्ट्र होता हस्तिनापुरात आणि संजय हा कुरुक्षेत्रावर चालणाऱ्या घडामोडीचा जो वृत्तांत आहे तो वृत्तांत हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्राला सांगण्याचं काम करतो. आणि इथून ज्ञानेश्वरीच्या भावदर्शनाला, इथून भगवद्गीतेच्या भावदर्शनाला, इथून श्रोत्यांच्या जीवन दर्शनाला आणि ज्ञानेश्वरांच्या प्रतिभा दर्शनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. असं म्हणतात संजयाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती आणि त्यामुळं संजय कुरुक्षेत्रावर जे घडतं
ते हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्राला सांगत होता. आज तुमचा हा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया, हे संजयाचेच प्रतिनिधी आहेत ना. ते जगात घडणाऱ्या घटना तुमच्या समोर याची देही याच डोळा प्रत्यक्षपणे आणण्याचं काम करतात ना. तसं मानायला हरकत नाही. संजय नावाच्या व्यक्तीला ही दृष्टी प्राप्त झालेली होती की ज्या दृष्टीच्या द्वारा त्यानं कुरुक्षेत्रावरच्या घडामोडी आपल्या धृतराष्ट्रासमोर मांडण्याचं काम केलं. श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद त्यानं हस्तिनापूरमध्ये धृतराष्ट्रासमोर मांडण्याचं काम केलं. आणि ज्ञानेश्वरांनी या महाभारतातून निवडलेल्या 700 श्लोकाच्या भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी भावदर्शनाच्या रूपानं आपल्याला जगातल्या सर्व मार्गाचे जे रस्ते असतील ते खुले करून देण्याचं काम केलं. मग भक्ती मार्गाचा असेल, कर्म मार्गाचा असेल, ज्ञान मार्गाचा असेल, नीतीचा असेल, सगळे मार्ग जे आहेत हे मार्ग आमच्या समोर प्रकट करण्याचं काम केलं. पण असं नाही वाटत का की धृतराष्ट्र पुत्र स्नेहानं आंधळा झालेला होता. आता काही माणसं डोळ्यानं अंध असतात, त्यांना कुणाच्या तरी नेत्रदानाने दृष्टी प्राप्त होते. पण जी माणसं आतूनच आंधळी असतात त्यांना डोळे मिळून सुद्धा उपयोग नसतो. जसं समजा धृतराष्ट्राला डोळे नसते, जरी दिसलं असतं तरी सुद्धा धृतराष्ट्र आतून आंधळा असल्यामुळं त्यानं आपल्या मुलाच्या पलीकडं या जगाचा विचार केलाच नसता. धृतराष्ट्र ही जशी व्यक्ती आहे तसं भगवद्गीता आणि माऊली सांगते ना, पुत्र स्नेहाने मोहित झालेली ही एक प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती आपल्या पोराच्या अवगुणांच्या वर काय अंथरून पांघरून असेल ते ओढायचं काम करते आणि आपलीच पोरं मोठी व्हावीत याच्यासाठी प्रयत्न करते. ती काय म्हणतो तो, पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू संजया, युद्ध करण्याच्या उद्देशानं माझी आणि पंडूची मुलं कुरुक्षेत्रावर जमलेली आहेत. माझ्या मुलांचं काय झालं सांग. श्रोत्यांनो, आपण सगळे पालक आहात. आपल्या सगळ्यांच्या घरात बालक आहेत, सगळ्यांच्या घरात तरुण आहेत. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, बनायचं झालं तर पंडू बना, बनायचं झालं तर संजय बना, धृतराष्ट्र बनू नका. आपल्या संततीच्या अवगुणावर आपणच पांघरून ओढायचं काम करू नका. ज्या वेळा ते झाकले जातील त्यावेळा संततीला वाटायला लागेल की काय नाही, बाबा धृतराष्ट्र आहे, आपण दुर्योधन झालो तर बिघडलं कुठं. बाबा धृतराष्ट्र आहे, आपण दुःशासन झालो तर बिघडलं कुठं. समाजात आज दुःशासनाची आणि दुर्योधनाची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. असं नाही वाटत का तुम्हाला? आणि ही वाढण्याचं कारण काय माहित आहे का? घराघरातले धृतराष्ट्र, घराघरातले धृतराष्ट्र या दुःशासनाला आणि दुर्योधनाला सांगतात, कर द्रौपदीला निर्वस्त्र, तुला सोडवून आणायचं काम माझं आहे, मी करतो ना ते, मी कशाला आहे बसलोय. म्हणजे धृतराष्ट्र हे काम करतात आणि मग दुःशासनाची. म्हणून महाभारत हे एक प्रतीक आहे, भगवद्गीता प्रतीक आहे. या प्रतीकांच्या आधारे आपण काही बोध घेणार आहोत का नाही, का नुसतंच त्यांच्या नावाने जय जयकार करणार आहोत, की नुसतंच महाभारताच्या नावानं, गीतेच्या नावानं आणि ज्ञानेश्वरीच्या नावानं आरत्या करणार आहोत. अरे आरत्या करण्यापेक्षा संततीच्या दोषावर पांघरून न घालता ते दोष त्यांना समोरासमोर दाखवण्याचं काम करा. जसं भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवले, ज्ञानेश्वरांनी या निमित्तानं आपल्याला दाखवले, त्याचं वर्णन मी करणारच आहे पुढे. ही सगळे वर्णन काय सांगतात, दोष प्रत्यक्ष दाखवा. ज्यावेळा ते प्रत्यक्ष दाखवल्या जातील ना, म्हणजे आपल्याला माहित आहे ना, शरीरशास्त्राच्या नियमात रोग छोटा असताना उपचार केले तर पूर्ण शरीर बाधित होत नाही. तसं आहे दोषांचं. समाजातले असो अगर संततीतले असो, हे दोष दाखवण्याचं काम करावं. धृतराष्ट्र नावाच्या व्यक्तीनं हे दोष दाखवले नाही. त्यामुळे ही प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती बळावल्या गेली. पुत्र स्नेहाने मोहित झालेला धृतराष्ट्र म्हणतो, मामका पांडवाश्चैव, माझ्याच काय झालं सांग.
सज्जनांनो, धृतराष्ट्र कळण्यासाठी महाभारत वाचायची गरज नाही. धृतराष्ट्र कळण्यासाठी आपल्याला द्वापर युगात म्हणजे 2-5 हजार वर्ष पाठीमागे जायची गरज नाही. आपल्या गावात, शिवारात, आपल्या गल्लीमध्ये पुत्रस्नेहाने मोहित झालेले शेकडो धृतराष्ट्र आपल्याला भेटतील. धृत राष्ट्र, धृत म्हणजे माझे, आणि राष्ट्र, ज्या राष्ट्रासाठी मी काहीही योगदान देण्याचं काम केलं नाही ते सगळंच माझं आहे असं म्हणणं ही महाभारतातली धृतराष्ट्री प्रवृत्ती आहे. ज्या प्रवृत्तीचं वर्णन करताना माऊलीनं म्हटलं, जे धर्मालय म्हणजे ते तर पांडवानी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी, तरी तेची हे तुला अवसरी जया विजल असे येर येरी झडकरी कथन करी मज प्रती. संजया, लवकर लवकर सांग मला, माझ्या मुलांचं काय झालं हे मला झडकरी कथन करी वेगळी म्हणजे मला माझ्या मुलाचं काय झालं हे लवकरात लवकर सांगण्याचं काम कर. श्रोते हो, लवकरात लवकर माझ्या मुलाचं काय झालं हे सांग असं म्हणणारी ही धृतराष्ट्री प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. माऊलीच्या या भावदर्शनाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रवृत्ती नष्ट होणं गरजेचं आहे. लढण्याच्या उद्देशानं माझी आणि पंडूची मुलं कुरुक्षेत्रावर जमलेली आहेत. तेव्हा हे संजया, माझ्या मुलांचं काय झालं सांग असं जेव्हा धृतराष्ट्र विचारतो त्यावेळी प्रश्न हा निर्माण होतो की कुरुक्षेत्र हे जसं लढण्याचं क्षेत्र आहे तसं ते धर्मक्षेत्र सुद्धा आहे. येतो धर्म ततो जय हा असं आपण म्हणतो. जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. धर्म याचा अर्थ आज जो संकुचित अर्थानं मांडला जातो तो नव्हे, तर जिथं कर्तव्याचा धर्म आहे, कर्तव्याच्या दिव्य पथावर जे पथिक आरूढ झालेले आहेत तो खरा धर्म. कुरुक्षेत्राला या अर्थानं धर्मक्षेत्र मानल्या जातं की ज्या धर्मक्षेत्रामध्ये म्हणजे महाभारत हे एक धर्मयुद्ध आहे असं आपण नेहमी ऐकतो. या धर्मयुद्धाच्या निमित्तानं जे एकत्र जमलेले आहेत ते धृतराष्ट्राची दृष्टी अंध आणि सीमित होती आणि त्यामुळे धृतराष्ट्राने आपल्या आप्त स्वकीयांच्या पलीकडे पाहण्याचं काम केलं नाही. पंडूनं काही विचारण्याचा प्रश्नच नाही. पांडवांच्या बाजूनं कुणी विचारण्याचा प्रश्न आला नाही. युधिष्ठिरानेही हे विचारण्याचं काम नाही केलं, परंतु हे मात्र धृतराष्ट्राने केलं. हा, एक गोष्ट बरी झाली, धृतराष्ट्राच्या निमित्तानं महाभारतातल्या जो सत असत प्रवृत्तीचा संघर्ष जो आहे हा संघर्ष तुमच्या माझ्यासमोर किंवा या जगासमोर हा जो संघर्ष आहे हा संघर्ष आला. संजयानं सांगायला सुरुवात केली की हे राजा धृतराष्ट्रा, तुझे आणि पंडूची मुलं आता या ठिकाणी जमलेले आहेत. याबरोबरच पुढच्या एक 100 किंवा 50 ओव्या ज्या आहेत या ओव्यामध्ये कुरुक्षेत्रावर जमलेले जे धर्मयोद्धे आहेत हे कसे कसे आहेत, मग ते कौरवाच्या बाजूने कोण कोण आहेत ते आता या युद्धाची जी पूर्वतयारी म्हणतात, जे आज आपण बॉर्डरवर जी तयारी पाहतो ना पूर्वतयारी, याला आधार महाभारताचा आहे की युद्धाच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं मग त्या रणभेदी वाजवणं, त्या काळातली ती साधनं होती. रणभेदी आहे, शंख आहे, गर्जना आहे, घोळदळांचा चित्कार आहे, याचं सगळ्यांचं वर्णन या प्रस्तावनेच्या पहिल्या अध्यायामध्ये संजय धृतराष्ट्रासमोर करतो आणि धृतराष्ट्राला हे सांगतो महाभारतकारांचे एक उपकार आहेत की आजही भारतीय सेना मनोबलाच्या दृष्टीनं विजय बलापर्यंत पोहोचू शकते. याचं कारण युद्धाच्या प्रारंभी लढणाऱ्याचं मनोबल वाढविण्यासाठी करावे लागणारे औपचारिक सोपस्कर महाभारतकारांनी वर्णन करण्याचं काम केलं आणि त्या आधारे
आम्ही सर्व मंडळींनी पुढे जाण्याचं काम केलं. म्हणून मी महाभारताच्या वर्णनाच्या प्रारंभी म्हटलो की महाभारती नाही की नोहेच लोके ती. महाभारतामध्ये नाही, ते त्रिभुवनामध्ये नाही. महाभारतात युद्ध आहे, शांती आहे. युद्धाच्या पूर्ण विरामानंतर निर्माण झालेलं मग नैराश्यजन्य असेल किंवा राज्य आकांक्षेचं जे वातावरण आहे, या वातावरणाचाही वर्णन ज्ञानोबा माऊलीनं ज्ञानेश्वरी भावदर्शनाच्या निमित्तानं जेवढं अपेक्षित वर्णन आहे तेवढं अपेक्षित वर्णन या निमित्तानं केलं. संजयानं वर्णन केलेल्या या सगळ्या कथाप्रसंगानंतर किंवा युद्धाच्या पूर्वतयारीनंतर श्रीकृष्णार्जुन संवादाला कसा प्रारंभ होतो, या प्रारंभी अर्जुनाची मनोभूमिका आणि श्रीकृष्णाची मनोभूमिका प्रत्यक्ष कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आपण पाहण्याचं काम करणार आहोत. या युद्धभूमीवर असणारा जो श्रीकृष्ण अर्जुनाचा हृदय संवाद आहे, या संवादापर्यंत आपण पोहोचण्याचं काम जे आहे हे काम करणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. आपण उद्या श्रीकृष्णार्जुन संवादाच्या रूपानं प्रारंभ झालेल्या ज्ञानेश्वरी भावदर्शनातल्या पहिल्या अध्यायातील उपसंहाराचा किंवा जो अंतिम भाग आहे, या अंतिम भागाकडे पोहोचणार आहोत. आणि नंतर केवतीने ढाळे ढाळे या माऊलीच्या ओवीप्रमाणे आपण दुसरा तिसरा अध्याय जो आहे या अध्यायाला स्पर्श करणार आहोत. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.